नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी असा नजारा दिसला की अंगात असलेला थकवा कुठे गायब होतो. एवढा स्वच्छ, सुंदर आणि मनमोहणारा समुद्रकिनारा. बरं, हा नक्कीच गोव्यात नाही आहे. आणि तर हा बीच अनुभवायचा असेल तर या सागरदीप होमस्टेला. मंदिराच्याच बाजूला असलेला हा सागरदीप होमस्टे जो आहे मिठबावला. मिठबाव हे एक मध्यवर्ती असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण, जिथून तारकर्ली, देवबाग, देवगड आणि विजयदुर्गलाही जाता येतं. त्यामुळे मिठबावला राहणं हे सोयीस्कर पडतं. आणि त्याच्यामध्ये सागरदीप होमस्टेसारखा आपल्याला स्टे मिळाला तर मस्तच मजाच येते. तर चला बघूयात सागरदीप होमस्टे. सुरुवातीलाच एक विहीर आहे आणि त्याच्यानंतर पार्किंग आहे. प्रशस्त पार्किंग स्पेस आहे, मंदिराच्या बाजूलाच आहे. हे बघा सागरदीप होमस्टे. त्याच्यानंतर इथून वर गेल्यावरती इथे 2 रूम्स आहेत. आम्हाला ज्या 2 रूम्स दिलेल्या आहेत, तर मी एक रूम दाखवतो तुम्हाला कशी आहे ती. रूम मध्ये एक बेड आहे, आणि बाथरूम. आम्ही आलो होतो तेव्हा एकदम क्लीन होतं. रूममध्ये प्रवेश केल्यावरती एकदम फ्रेश वाटलं होतं. आणि रूमच्याच बाहेर अशी एवढी मस्त बसायला जागा आहे, बैठक आहे. बरेच जण बसू शकतात. अजून पण ह्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. अजून नवीन रूम्स हे लोक वाढवत आहेत. होमस्टेचे मालकच आपल्याला जेवण प्रोव्हाइड करतात. व्हेज, नॉनव्हेज थाळी, फिश थाळी मिळते. जेवण अप्रतिम आहे. आणि जसं मी बोललो की हा होमस्टे मध्यवर्ती भागात येतो. इथून एका बाजूला आपल्याला येतो पोखरबावचं सिद्धिविनायक मंदिर, त्याच्यानंतर देवगडचा बीच, विजयदुर्ग, तर दुसऱ्या बाजूला राजकोट, सिंधुदुर्ग, तारकर्ली आणि देवबागचा बीच. त्याच्यामुळे खूप छान आहे. एक दिवस तुम्ही विजयदुर्ग वगैरेला साईडला जाऊ शकता, दुसरीकडे तुम्ही देवबागला वगैरे जाऊ शकता. आणि बीच तर जवळ आहेच. 2 मिनिटाच्या वॉकिंग अंतरावरती बीच आहे, ज्याच्यात तुम्ही मजा करू शकता. तर मी सागरदीप होमस्टेचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. होमस्टेच्या मालकांचं नावही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि सिंधुदुर्गाच्या प्लॅनसाठी ह्या होमस्टेचा नक्कीच विचार करा.